नमस्कार मित्रांनो आज 9 डिसेंबर 2025 आज वार आहे मंगळवार। मित्रांनो काल बॉर्डर येथून म्हणजे आपल्या घोडडंगा बॉर्डर, हिली बॉर्डर आणि जे मेहंदीपूर बॉर्डर आहे येथून आणि सोना मस्जिद बॉर्डर आहे येथून किती गाडी निर्यात झाली आणि त्याला बाजारभाव किती मिळाला याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात। मित्रांनो आज सकाळपर्यंत भरपूर गाड्या हे निर्यात झालेल्या आहेत आणि त्याला बाजारभाव सुद्धा चांगला पाहायला मिळतोय। मित्रांनो काल 8 डिसेंबर रोजी जे घोडडंगा बॉर्डर आहे इथून एक गाडी निर्यात झाली आणि जे सोना मस्जिद बॉर्डर आहे इथून 14 गाडी निर्यात झाली आणि याच्यामध्ये नाशिकचा जो गोलटा कांदा आहे हा निर्यात झाला आहे आणि जे हिली बॉर्डर आहे इथून सुद्धा 2 गाडी ही निर्यात झाली असे काल तब्बल 17 गाडी ही निर्यात झाली आहे आणि त्याला 80% एवढा बाजारभाव मिळाला आहे। म्हणजे मित्रांनो आपल्या भारतीय रुपयानुसार जर पाहिले तर 60 ते 62 रुपये एवढा रुपये होतात। आणि मित्रांनो आज किती गाडी निर्यात झाला आणि त्याला बाजारभाव किती मिळाला हे सुद्धा आपण त्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। पण मित्रांनो कालपासून निर्यात ही वाढली पण आपल्यामध्ये भारतामध्ये थोड्याशा प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली। पण मित्रांनो आज जास्त मार्केट हे टाईट होण्याची शक्यता आहे आणि बाजारामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे। त्यासाठी मित्रांनो थोड्याच वेळात आपण लाईव्हचा व्हिडिओ घेऊन येणार आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता सोलापूर येथून। पण मित्रांनो आज 9 डिसेंबर रोजी जर कांद्याची निर्यात जर पाहिली तर आज सुद्धा वाढलेली पाहायला मिळते आहे। जे घोडडंगा बॉर्डर आहे येथून आज 13 गाडी ही निर्यात झालेली आहे। आज सकाळी 8 वाजतापासून जर पाहिलं 8 वाजेपर्यंत तब्बल 13 गाडी ही निर्यात झालेली आहे। हे घोडडंगा बॉर्डर येथून ही निर्यात झालेली आहे आणि त्याला बाजारभाव जर पाहिला मित्रांनो हा कांदा जो आहे तो मोठा निर्यात झाला आहे, जो डॉलर माल आहे। अशा कांद्याला आज सुद्धा 90 ते 100% एवढा बाजारभाव हा मिळाला आहे। म्हणजे बॉर्डरवरून निर्यात ही वाढलेली आहे आणि भावसुद्धा चांगला मिळतो आहे। 100% जर बाजारभाव धरला तर 100% तर आपल्या भारतीय रुपयानुसार 74 रुपये एवढा बाजारभाव होतो। म्हणजे मित्रांनो बॉर्डरवरती टाईट असल्यामुळे आज मार्केटमध्ये सुधारणा ही व्हायला पाहिजे। मित्रांनो आज लाईव्हचा व्हिडिओ पाहू शकता, दुसरा व्हिडिओ आहे चॅनलच्या लिंकवर जाऊन तुम्ही बाजारभाव पाहू शकता। मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।